जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना ब्रह्मनिरूपण समासामध्ये समर्थांनी सांगितलेला सूक्ष्म उपदेश पाहत आहे. जे परब्रह्म आहे तिथे कुठलाही अनुभव असत नाही, तिथं कोणतंही द्वैत असत नाही, तिथं कोणतीही जाणीव नाही, हे समर्थ आपल्याला पटवून देत आहेत. त्यामुळे अर्थातच तिथं कोणतीही वाणी नाही, शब्द नाहीत, हे उघडच आहे. काल आपण निरूपणात पाहिलं, परापश्यंती मध्यमा वैखरी जेथे ओसरती चारी तेथे शब्द कळाकुसरी कोण काज, असं समर्थ म्हणाले. त्यापुढे ते म्हणतात, शब्द बोलता सवेच नासे तेथे शाश्वतता कोठे असे, प्रत्यक्षास प्रमाण नसे बरे पाहता. शब्द टिकत नाही असं समर्थ म्हणतायत. म्हणजेच कोणतीही वृत्ती शाश्वत असत नाही असा इथला सखोल अर्थ आहे बरं का. खरं म्हणजे दासबोधातील शब्द आत्तापर्यंत टिकलेले आहेत. राम नामाचे शब्द आत्तापर्यंत टिकलेले आहेत. भगवंताच्या नामाचे अनेक शब्द आत्तापर्यंत टिकूनच आहेत. तरी समर्थ असं म्हणतात की शब्द बोलता सवेच नासे. याचा अर्थ शब्द म्हणजेच उठणारी वृत्ती, कुठलंही प्रगटीकरण. पहा, आपण निरूपणात उदाहरण पाहिलं की आई भूक लागली आहे, जेवायला दे, हे वृत्तीचं प्रगटीकरण आहे. भूक लागली, त्याची जाणीव झाली, वृत्ती उत्पन्न झाली, आता अन्न खायला पाहिजे, आणि मग त्या वृत्तीनं शब्दरूप धारण केलं. म्हणजे शब्द हे प्रत्यक्ष अक्षरी या अर्थानं न घेता उठलेली वृत्तीच आहे. वृत्ती उठल्याशिवाय त्याला शब्द प्राप्त होऊ शकत नाही. असं पहा, कोणतीही वृत्ती उमटलेली नाही, निर्वृत्तिक स्थिती आहे, तर शब्द कोणाला सांगणार आपण, कशाला देणार आपण, आणि शब्द उच्चारायला तिथं कोण असणार. म्हणूनच परब्रह्म स्थितीमध्ये म्हणजेच निर्वृत्तिक स्थितीमध्ये शब्द असत नाही हा विषय समर्थांनी सांगितला. त्याच विषयाला पुढे नेत समर्थ म्हणतात की शब्द बोलता सवेच नासे. वृत्ती उत्पन्न झाली, शब्दाच्या मार्फत ती बाहेर आली की तिला नाश आहे हे उघडच आहे. म्हणजेच शब्दाला नाश आहे असं समर्थ सांगतात. तिथं शाश्वतता नाही ही गोष्ट आपण प्रत्यक्ष पाहतो, त्याला आणखी पुराव्याची गरज नाही असं समर्थ म्हणत आहेत. आता इथं ध्यान आणि नामाच्या दृष्टीनं सखोल अर्थ आपण पाहूया. समजा आपण नामस्मरणाला शांतपणे बसलो आहे. एकामागून एक अगदी शांतपणे नाम घेत घेत स्वतःच्या आत शिरत आहे. आता कुठलीही वृत्ती उमटली तरी ती शाश्वत राहणार नाही, हे अगदी सत्य आहे. कोणतीही असेल, समजा आपण नाम घेतोय, ही वृत्ती उमटली तर ती तरी कुठे टिकते, मावळून जाते. आता थोड्या वेळानं ही नामाची बैठक संपल्यानंतर ऑफिसचं अमकं काम आहे, अशा पद्धतीचा विचार आला. आता विचार आला म्हणजे काय आलं, शब्दच आले ना. म्हणजेच वृत्ती प्रथम धारण झाली, नंतर त्याचं विचारात रूपांतर झालं, आणि मग शब्दरूपानं तो विचार समोर आला. तो आलेला विचार आहे तसा कदापि टिकत नाही, तो पुन्हा मावळून जातो. म्हणजे डोळ्यांपुढे दृश्य आणा. संथ पाणी आहे आणि त्या पाण्यावरती हलके हलके तुषार उमटत आहेत. तुषार उमटत आहेत, वरती जात आहेत. हलका थेंब आहे, पुन्हा सरोवरात जात आहे, पुन्हा थेंब वरती येत आहे, अगदी सूक्ष्म, पण पुन्हा सरोवरात पडत आहे. असा शब्दाचा नाश आहे. उत्पत्ती आहे पण तिथं नाश आहे. म्हणून समर्थ म्हणतात, शब्द प्रत्यक्ष नासिवंत म्हणून घडे पक्षपात, सर्व विमळ ऐसा हेत अनुभवी नाही. सर्व म्हणजे सर्व ब्रह्म, विमळ म्हणजे विमळ ब्रह्म. समर्थ आपल्याला समजावून सांगतायत की प्रत्यक्ष परब्रह्माच्या ठिकाणी सर्व ब्रह्म, विमळ ब्रह्म असा कोणताही पक्ष असत नाही. याचा अर्थ काय? साधनेमध्ये बुडल्यानंतर जी ब्रह्मानुभूती येते, म्हणजेच आत्मानुभूती, स्वरूप प्रचिती, त्या प्रचितीला, त्या आत्मानुभूतीला कुठलंही नाव आपण द्यायला गेलो तर तिथं द्वैत येतं आणि पुन्हा आपण शब्दामध्ये म्हणजेच वृत्तीमध्ये अडकतो.
परब्रह्माच्या ठिकाणी वृत्ती नाही, परब्रह्माच्या ठिकाणी शब्द नाही. त्यामुळं जरी आत्मप्रचिती आली तरी ती प्रचिती घेणारे आपण तिथे कुणी आहोत हे जर आपण जागं ठेवलं तर पक्षपात होणार आहे. इथे कुठल्याही पक्षात अडकायचं नाही हे समर्थ सांगतायत. म्हणजे सर्व ब्रह्मता आणि विमळ ब्रह्मता दोन्हीला बाजूला टाकून जी आत्मानुभूती येत आहे त्या आत्मानुभूतीमध्ये विलीन होता आलं पाहिजे. आपण डोंगर चढत चढत डोंगराच्या माथ्यावरती जातो. पहाटेची वेळ असते आणि थोड्याच वेळात सूर्योदय होतो आणि आपल्याला क्षितिजावरती सूर्यप्रकाश दिसायला लागतो. आपण म्हणतो अतिशय सुंदर सूर्यप्रकाश आहे, अतिशय सुंदर सूर्योदय पाहिला. आपल्या बाजूची व्यक्तीसुद्धा तोच सूर्य पाहते, तोच सूर्यप्रकाश सूर्योदय पाहते. चराचराला त्यावेळी तो प्रकाश व्यापून राहतो. पण पाहणारे आपण आहोत ना, त्यामुळं आपण म्हणतो की हा सर्वत्र व्यापून राहिलेला प्रकाश आहे. तसंच सर्व ब्रह्म म्हणा किंवा विमळ ब्रह्म म्हणा, आत्मानुभूती घेणारा जोपर्यंत आहे तोपर्यंत तो अनुभव नाहीच. मग आता अनुभव कुठला? म्हणून लगेचच समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात, ऐक अनुभवाचे लक्षण. अनुभव म्हणजे अनन्य जाण. ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे. अनन्य म्हणजे अन्य नसे. आत्मनिवेदन जैसे संगभंगे असतची असे आत्मा आत्मपणे. किती स्वच्छ आणि स्पष्ट समर्थांनी सांगितलं पहा. मग अनुभव कुठला? तर जिथं अनन्यपण आहे तिथं अनुभव आहे. मग अनन्यपण म्हणजे काय? समर्थ म्हणतात अनन्य म्हणजे अन्य नसे, दुसरं तिथं कुणीही नाही. म्हणजेच आत्मनिवेदन, म्हणजेच संगाचा पूर्णपणे भंग, म्हणजेच मी या गोष्टीचंच तिथं खंडन झालेलं आहे. मी साधन करतो, मी नाम घेतो हे नसलं पाहिजे, ही तर प्राथमिक स्थिती झाली. त्याच्या पुढचा अभ्यास चाललाय बरं का. त्या अवस्थेमध्ये खोल गेल्यानंतर आत्मानुभूती मला येत आहे, म्हणजे मीच ते ब्रह्म आहे किंवा अहम आत्मा किंवा अहम ब्रह्मास्मी. यातला अहम गाळायला समर्थ शिकवतायत. हा गळला की तिथं संगाचा भंग झाला. तो अहम होता म्हणून आपण त्याच्याबरोबरच जगत होतो. पहा, एक दोन निरूपणात आलेलं आहे की अगदी स्वरूपापर्यंत अहम मागं येतो. मग कोण मागं येतं? स्थूल रूपानं कुणीच मागं येत नाही. आपल्या देहाला चिकटलेली जाणीव सतत मागं येते. म्हणजे मन शून्य झालेलं असतं पण मन मेलेलं असत नाही. सूक्ष्म रूपानं तिथे तो मनाचा वृत्तीचा तरंग शिल्लक असतो. तोच खरा संग आहे. तोही जेव्हा विलीन होऊन जातो म्हणजे अहम पूर्ण विसर्जित होतो तेव्हा त्या संगाचा भंग होतो. संगभंगे असतची असे आत्मा आत्मपणे. म्हणजे तिथं कोण राहतं? केवळ आत्माच जसाच्या तसा राहतो. आत्मा आत्मपणे. आता गंमत अशी आहे की या स्थितीला शब्दात कुणालाही सांगता येत नाही, कारण इथे केवळ आत्माच आहे. मग आत्मा कुणाला कळतो असा प्रश्न शिल्लक राहतोच. तर तो आत्म्यालाच कळतो, म्हणून आत्म्याला स्वसंवेद्य म्हटलेलं आहे. आत्म्याच्या ठिकाणी मी आत्मा आहे ही जाणीव असत नाही. ती जाणीव कुठंपर्यंत? जोपर्यंत अनन्यपण झालेलं नाही तोपर्यंत. बघतोय आपण सूर्योदय, बघतोय आपण क्षितिजावरती त्याचा प्रकाश पसरलेला, बघतोय तो प्रकाश चराचरामध्ये गेलेला आहे. इथंपर्यंत आपण अनन्य झालो नाही. सूर्यच झालो तर सूर्य काय आणि सूर्याचा प्रकाश काय? सगळीकडे आपणच ना. संगभंग झाल्यानंतर ही स्थिती येते. अहम पूर्णपणे गळला की तिथं केवळ आत्माच शिल्लक राहतो. मग समर्थ लगेच सांगतात आत्म्याचं नाही आत्मपण. आत्मपण म्हणजे काय? मी आत्मा आहे ही जाणीव किंवा अहम ब्रह्मास्मी ही जाणीव. ही जाणीव आत्म्यापाशी नाही. उघडच आहे. माऊलींनी सुद्धा भगवंताचं वर्णन केलेलंच आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही. हेच समर्थ इथं सांगतात की आत्म्याचं नाही आत्मपण हेची निस्संगाचे लक्षण. पहा किती सोप्या प्रकारे समर्थांनी उलगडून दाखवलेलं आहे. निस्संग म्हणजे काय? तर आत्म्याला हे जे आत्मपण नाही आहे तो स्वयंपूर्ण जो आहे तेच निस्संगपण आहे. सुरुवात झालेली होती अनुभव म्हणजे काय. लगेच समर्थांनी सांगितलं
अनुभवाचे लक्षण काय? तर अनुभव म्हणजे अनन्य जाणं. मग अनन्यतेचं लक्षण काय? अनन्य म्हणजे अन्य नसे, म्हणजेच आत्मनिवेदन, म्हणजेच संगभंग. आता संगभंग म्हणजे काय किंवा निस्संग स्थिती म्हणजे काय? तर लगेच समर्थ म्हणतात की आत्म्यापाशी आत्मपण नसणं हीच ती निस्संग स्थिती आहे. आत्म्यास नाही आत्मपण हेची निस्संगाचे लक्षण, हे वाच्यांशे बोलिले जाण कळावया कारणे. हे निस्संगपण सांगता येत नाही, कुणालाही देतो म्हणून देता येत नाही. आपल्याजवळचं कुणी घ्यावं म्हटलं तर ते घेता येत नाही. ज्याच्या त्याच्यापाशी हे पूर्णत्वानं आहे, पण कळण्यासाठी सांगावं लागतं. जसं या विषयाला सुरुवात करतानाच आपण पाहिलं की वाच्यांश सद्गुरूंकडून जाणून घ्यावा लागतो किंवा सद्गुरूंकडून आपल्या स्वरूपाबद्दल जाणून घेणं, अनुग्रह घेणं, हे सगळं वाच्यांशामध्ये येतं. प्रत्यक्षतः ज्या अवस्थेत शिष्याला जायचं आहे, सद्गुरू अर्थातच त्या अवस्थेमध्ये आहेत, सच्चिदानंद अवस्था. त्या अवस्थेचं वर्णन कुठल्याच शब्दात करता येत नाही. पण तिथे जाण्यासाठी तू नामाला बस, ध्यानाला बस, याची धारणा धर, हे लक्षात ठेव की तू देह नाही, हे सगळं वाच्यांशानं सांगावं लागतं. तसंच या निस्संग स्थितीचं, आत्मनिवेदन स्थितीचं किंवा आत्मस्थितीचं लक्षण कळावं म्हणून सांगावं लागतं. हे वाच्यांशे बोलिले जाण कळाया कारणे. आता एवढं निरूपण ऐकल्यानंतर सहजच लक्षात येईल की आपण जे जे काही करतो, ग्रंथवाचन असेल, श्रवण असेल, तीर्थयात्रा असतील, आपली बसून करायची ध्यानधारणा, नामस्मरण, कोणतीही साधना असेल, ही सगळी वृत्तीमध्ये येते, ही सगळी जाणीवेमध्ये येते. इथे सगळीकडे आपला अहम व्यापलेला आहे. पण या अहमला विसर्जित केल्यानंतर अनन्यपण येतं आणि अनन्य झाल्याशिवाय, म्हणजे तिथे केवळ आत्माच शिल्लक राहिल्याशिवाय आत्मस्थिती येऊ शकत नाही. ना आपण आत्मा आहोत ही वृत्ती आपल्याला हवी आहे, ना आत्मा सर्वत्र व्यापून आहे ही जाणीव आपल्याला हवी आहे. काहीच नको आहे. म्हणून समर्थ पुढं जे म्हणतात ते अत्यंत महत्त्वाचं आहे. येरवी लक्षांश तो वाच्यांशे, सांगिजेल हे घडे कैसे, वाक्य विवरणे आपैसे कळो लागे. म्हणजे आपली स्वरूप स्थिती शब्दांनी सांगता येत नाही, पण संत वचनांवर जर मनन चिंतन केलं तर त्याचं आपोआप आकलन व्हायला लागतं. म्हणजे पहा, इथे आपल्याला विश्वास, श्रद्धा, निष्ठा याच गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. हा दृष्टांत दिला जातो पहा. आपण आजारी पडतो, आपल्याला कुठे कळतं आजारातलं आणि औषधातलं, पण समोरचा डॉक्टर आपल्याला औषध देतो, आपण ते विश्वासानं घेतो ना. जर हे साधं व्यवहारात आपण करू शकतो तर परमार्थात का करू नये. खरं म्हणजे झोपल्यानंतर पहा, आपली सगळी जाणीव निघून जाते. आपण स्त्री आहोत, पुरुष आहोत, आपलं नाव, गाव, आपल्याकडे असलेला पैसा, आपलं घरदार, मुलं बाळं, सगळी स्मृती रोज निघून जात आहे निद्रेत. मग आपण झोपतो का? आपल्याला झोपेची भीती वाटत नाही पहा. ती याच कारणानं, कारण काही तासांनी झोपेतून आपण जाग होणार आहे हा विश्वास आहे आपल्या ठिकाणी. पहा, तो विश्वासच जर गेला तर झोपू शकणार नाही मनुष्य, तळमळत राहील. विश्वासाच्या आधारानं आपण रोज जीवन जगत आहे. तो विश्वास समर्थ परमार्थात आणायला सांगतायत. सद्गुरू वचनावरती विश्वास ठेवा. सद्गुरू वचन मनन आणि चिंतन या माध्यमानं हृदयी धरून ठेवा. तसं धरून ठेवलं की शब्दातीत असलेली अवस्था आपोआप कळायला लागते. पहा, एखादी व्यक्ती भरपूर अभ्यास करते, पण अभ्यास करत असताना बाकीचं जीवनही असतं. आईवडील असतात, मित्रमैत्रिणी असतात, नातेवाईक असतात. समजा कधी प्रसंग आला मित्रांबरोबर बाहेर जायचा, तर ती व्यक्ती बाहेर जात नाही असं नाही, पण बाहेर गेल्यानंतरही त्याच्या अभ्यासाचा विषय ती चिंतनात ठेवू शकते. मग ते चिंतन सुरू असताना मित्रांबरोबर समजा एखाद्या ठिकाणी काही वेळ घालवला तरीही बिघडत नाही, अभ्यास सुटत नाही. हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही. आपण जर घाबरून बसलो की कुठे गेलो तर माझं चिंतन सुटेल, तर आपल्याला कुठे जाता येणार नाही.
असं परमार्थ आपल्या जीवनात उतरवावा लागतो. परमार्थ चिंतन आपल्या ठिकाणी आपण जपून ठेवायचं आहे. देह देहाच्या कर्मांमध्ये राहणारच आहे. ऑफिसचं काम असेल, आणखीन कुठलं काम असेल, देहसंबंध असतील, देहाच्या गरजा असतील, सगळीकडे देह वावरेल. पण आपलं चिंतन जर आपण ठेवलं तर स्वरूपस्थिती कशी आहे याचा निश्चय आपल्या ठिकाणी होत जाईल. म्हणून वेदांतामध्ये चिंतन हीच प्रमुख साधना सांगितली आहे. चिंतने चिंतने तद्रूपता. हे चिंतन समर्थ ठेवायला सांगतायत. येरवी लक्षांश तो वाच्यांश अशी ओवीची सुरुवात आहे. म्हणजे काय? जो लक्षांश आहे तो म्हणजेच आत्मस्वरूपाचं खरं ज्ञान, खरी जाणीव, आत्मस्वरूपाची खरी अवस्था ही खरं पाहता कुठल्याही शब्दांनी मांडता येण्यासारखी नाही, पण तरीही वाक्य विवरणे आपैसे कळू लागे. संतांच्या वचनांची जर संगती आपण ठेवली तर निश्चितपणे आपण त्या मार्गावरती राहू. करावे तत्वविवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण, पहावे आपण असा आपण म्हणजे कळे. आता हे वाक्य ऐकलं तर असं वाटतं की याच्यात किती विरोध आहे. निर्गुणाला गुणच नाही ना, तसंच परब्रह्म आहे. मग ज्याला गुण नाही ती वस्तू शोधायची कशी? पण समर्थ तर म्हणतात शोधावे ब्रह्म निर्गुण. याचाच अर्थ समर्थ चिंतन सुचवतात. पहा, आपल्या जवळ नसलेल्या वस्तूला आपण चिंतनानं जिवंत करतो ना. साधं वैषयिक उदाहरण पाहूया. आईस्क्रीम खायचं आहे, आपल्या समोर ते नाही, पण चिंतनात असेल तर चिंतनानं आपण आईस्क्रीम समोर आणतो, अगदी सर्व पद्धतींनी आणतो, आणि मग पावलं जातात, आईस्क्रीम खरेदी करतात आणि मग त्याचा आपण उपभोग घेतो. विषयाचं चिंतन विषयाकडे ढकलतं. संत वचनाचं चिंतन आपल्याला स्वरूपाच्या दिशेनं ढकलतं. हा साधा न्याय आहे. म्हणून करावे तत्वविवरण असं समर्थ म्हणतात. आता तत्वाचं विवरण करणं म्हणजे तत्व काय आहे ते समजून घेणं, त्याच्या चिंतनात राहणं, मननात राहणं. आणि दुसरा अर्थ म्हणजे मुख्य तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी जी जी तत्वे आड येतात ती बाजूला करणं म्हणजेच तत्वविवरण. एका अर्थानं व्यतिरेकच समर्थ सांगतात. करावे तत्वविवरण म्हणजे बसलो आणि लगेच आत्मस्वरूप झालो असं थोडीच आपलं होणार आहे. मध्ये वृत्ती येणार, विचार येणार. आधी साधनेला बसायचा निश्चय करावा लागणार. तो निश्चय केला तरी त्या निश्चयाच्या आड आपलं मन येणार, आपली बुद्धी पण येणार. ती सांगणार जाऊ दे की कधीतरी नातेवाईक येतात, आज त्यांना वेळ देऊ, रोज बसतोच आपण साधनेला. या सगळ्या विकल्पांना बाजूला टाकून त्याला साधनेला बसावं लागेल. तिथंही विवरण आलेलंच आहे. साधनेला बसल्यानंतर आपण ब्रह्म आहोत ही निःशब्द जाणीव जपावी लागेल. त्याच्या आड येणारे सर्व विचार बाजूला करत करत आत्मस्थितीमध्ये स्थिर राहावं लागेल. लक्ष देऊन ऐका, आत्मस्थितीमध्ये स्थिर राहावं लागेल. त्या ठिकाणी स्थिर राहायचं आहे आणि तसंच राहत जायचं आहे. ही साधना आहे. आणि हे करण्यासाठी तत्वचिंतनही आवश्यक आहे. सतत एकच ध्यास की आपण हा देह नाही, हे मन नाही, ही बुद्धी नाही, आपण आत्माच आहोत. आत्मस्थिती निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये हे समर्थ सांगतात. पहा, आपल्याला कधी विसरू नये म्हणजे अहम आत्मा याच्या अनुसंधानात राहावं हेच तर सांगतायत ना. पण पुढे जाऊन त्यातीलही सावधानता समर्थांनी सांगितली की तिथेही अनन्यपण पाहिजे. अहम आत्मा हे चिंतन ठेवायचं आहे, पण त्या चिंतनानं तद्रूपता झाली पाहिजे. चिंतन जर पुन्हा द्वैत निर्माण करत असेल की पहा मीच कसा ब्रह्म आहे, मीच कसा पूर्ण आहे, तर साधक अडकून जाईल. असे अडकलेले पुष्कळ असतात जे मग स्वतःलाच देव समजायला लागतात, स्वतःलाच ब्रह्मरूप समजायला लागतात. समर्थ म्हणतायत असं न अडकता पूर्णपणे तत्वविवरण करावं अगदी शेवटपर्यंत. आणि ते विवरण करणं म्हणजेच निर्गुण असलेल्या परब्रह्माचा, आपल्या स्वरूपाचा शोध घेणं. अन्यथा पहा, आपण शोध कसा घेतो? समजा आपली किल्ली हरवली तर किल्ली कुठे ठेवली असेल बुवा याचा विचार करतो, आठवतो आपण,
शेवटचं कोण गेलेलं किल्ली घेऊन, कोण कुठं ठेवली असेल, आपण कुठे गेलेलो का, सर्व विचारांनी आपण आठवून किल्ली शोधण्याचा अभ्यास करतो. हा स्थूलातला प्रयत्न झाला. आता परमार्थात आत्मवस्तू शोधणार कशी? अहो, जी हरवलीच नाही ती शोधायची कशी? म्हणजे आत्मस्वरूप आहे तिथंच आहे. हरवलो आहे आपण डोळ्यावरती पांघरूण घेतलेलं आहे, म्हणजे पांघरूण काढावं लागेल. हे पांघरूण आहे वृत्तींचं, हे पांघरूण आहे विचारांचं, हे पांघरूण आहे संकल्प विकल्पांचं, हे पांघरूण आहे मीच देह किंवा देह म्हणजे मी या भावाचं. याला बाजूला करणं म्हणजेच तत्वविवरण करणं आणि म्हणजेच मग आपोआपच निर्गुणाचा किंवा ब्रह्माचा शोध घेणं, असा हा अर्थ आहे. करावे तत्वविवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण, पहावे आपण असा आपण म्हणजे कळे. काय कळे? जे कुठल्याही प्रकारे वाच्यांशात बसत नाही ते कळेल, जे कुठल्याही शब्दांनी सांगता येत नाही, अनुभवानी समजत नाही ते कळेल, जे दाखवता येत नाही आणि जे कुठल्याही माध्यमानं कळत नाही ते कळेल. म्हणजे आपण तेच होऊन जाऊ. अन्यथा आपण पूर्वी पाहिलेलं आहे, एखादी गोष्ट आपल्याला कळणं म्हणजे एकतर मनानं किंवा बुद्धीनं कळणं असाच अर्थ आपल्याला माहीत आहे. पण हे कळणं इंद्रियांशिवायचं आहे. हे कळणं म्हणजे तेच होऊन जाणं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, हे न बोलताच विवरिजे, विवरोन विरोन राहिजे, मग अबोलण्याची साजे महापुरुषी. या अबोलण्याच्या, या खऱ्या मौनाच्या स्थितीमध्ये महापुरुष असतात, संत असतात, सिद्ध असतात. ते त्या स्थितीत कसं राहतात? न बोलताच विवरिजे, विवरोन विरोन राहिजे असं राहतात. आपण उजळणीमध्ये या विषयाकडं सविस्तरपणे पाहूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.